हे बघा, हे तर आहेच, पण मी तुम्हाला आणखी एक वेगळी दाखवतो. हा एक वेगळा नमुना आहे, सध्या खूप चालतोय, बघून घ्या. खूप चालणार आहे म्हणजे हा खूप लोकांकडे असेल. नाही मग हा नको आम्हाला. काका आम्हाला ना काहीतरी वेगळं हवं आहे. वेगळं म्हणजे नेमकं काय तुझ्या डोक्यात? म्हणजे कशी पत्रिका हवी आहे? नाही म्हणजे मला असं एकदम सांगता नाही येणार, पण म्हणजे तुम्ही दाखवा ना, अजून नमुने दाखवा. पाहता पाहता कदाचित लक्षात येईल. ठीक आहे, हरकत नाही. मग ही बघा, ही एकदम डिटेलमध्ये आहे पत्रिका, 4 पानी आहे. तुमचं लग्न किती दिवस चालणार आहे? अहो, एकच दिवस. हो म्हणजे हल्ली ते मेहंदी, संगीत किंवा हळद असं काही असतं ना, तसं आमचं नाहीये. आमचा अगदी सुटसुटीत आणि आटोपशीर कार्यक्रम आहे. हो ना? हो. अहो, हल्ली 3-4 दिवस लग्न चालतात ना, म्हणून विचारलं. खूप डिमांड आहे अशा मोठ्या पत्रिकांना. म्हणजे बघा, आम्ही अशा बॉक्समध्ये पॅक करून त्या पत्रिका देत असतो. बापरे, मग त्या तितक्याच महागाई असतील. आम्हाला ना अगदी साधी पत्रिका हवी आहे, म्हणजे आम्ही लग्न करतो हे इतकंच कळलं पाहिजे. करेक्ट. म्हणजे बघा, म्हणजे आता कसं, मी तुम्हाला दाखवू का? एक सेकंद द्या मला जरा, थांबा. मी तुम्हाला म्हणजे माझा प्रयत्न करतो बरं का, मला अगदी काही जमणार नाही. हे बघ. मस्त आहे, शॉर्ट अँड स्वीट. हे असं हवं. वा, खरंच छान आहे. आता ही सुद्धा आम्ही नमुना म्हणून दाखवू लोकांना. आणि आम्हाला एक अशी पत्रिका तयार करून द्या. बरं, मी तुम्हाला हे देतो सोबत. ठीक आहे, थँक्यू. बरं, येतो. या. कॉंग्रॅट्स. अजून एक काम पार पडलं. ऍक्च्युली सगळं छान चालू आहे, पण माहित नाही का पोटात असा गोळा येतोय. माझ्याही आलाय. तुला माहिती, माझे मित्र काय म्हणतात की ना, लग्नाच्या सुरुवातीला म्हणजे लग्नाकडे जात असताना हा असा पोटात गोळा येणं वगैरे सगळं खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे लग्न खरेदीमध्ये, बाहेर जाण्यात, शॉपिंग करण्यात, ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःला एवढं बिझी करून द्यायचं की पोटात गोळा येतोय हे कळलंच नाही पाहिजे. सो तू पण हे टेन्शन सोड आणि तुझ्या कामाला लाग. अगं हो, तुला आज हॉस्पिटलला नाही जायचं? नाही, मी आता नाही जाते. आता हळूहळू कमी करते मी जाणं. नाही, पण मग तुझ्या जागी कोण आलाय? हे आपलं रिसेप्शन. माझी आणि विक्रांतची केबिन त्याच बाजूला आहे. त्याच्याच बाजूला तुझी बसण्याची जागा असेल. आय शो यू. इट्स रिअली कूल. सारिका, ही साक्षी. मानसी मॅडमच्या जागी नवीन एम्प्लॉई. हॅलो साक्षी, मी सारिका. सारिका, साक्षीचा अकॅडमिक रेकॉर्ड खूप चांगला आहे. शी इज अ व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट. माझी खूप जुनी मैत्रीण आहे ना, तिची मुलगी आहे ती. दॅट्स ग्रेट. मी तिला नंतर तुझ्याकडे पाठवेनच. तिच्या सगळ्या ड्युटीज काय आहेत त्या तू तिला नीट समजावून दे. शो मॅम. यू कॅन कंटिन्यू विथ युअर जॉब. हां, तर साक्षी, आपल्या या हॉस्पिटलमध्ये कामातला शिस्तशीरपणा आणि वक्तशीरपणा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच या हॉस्पिटलमधली सगळीच कामं अतिशय सुरळीतपणे चालू असतात. कारण प्रत्येकाला आपापल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे अगदी नीट समजावून सांगितलेले आहेत. आणि मुळात डॉक्टर हे प्रोफेशनच असं आहे की इथे मनात सेवाभाव असावाच लागतो आणि चुका अजिबात चालत नाही. तेव्हा तुझ्याकडून पण तीच अपेक्षा आहे माझी. हो मावशी. हां, आणि तुला तुझी नेमकी जबाबदारी काय आहे हे कळेलच. इथला सगळा जो स्टाफ आहे तो अतिशय जुना आहे आणि खूप कोऑपरेटिव्ह आहे. ते सगळेच जण तुला मदत करतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय मावशी? पेशंटशी नेहमी आपुलकीने बोलायचं आणि नेहमी पेशंटलाच प्राधान्य द्यायचं.
ओके मावशी. 1 सेकंड. या. हां हॅलो मधू काका बोल. निर्मले, फारशी बरी बातमी नाहीये ग. का रे? हां म्हणजे काय झालं? काय आईला बरं नाहीये का? हो ना, बरी नाहीये माई, कारण मोहन घर सोडून गेलाय. काय? असं कसं म्हणजे काय झालं? अगं, प्रत्यक्षात कुणाला काही त्याने सांगितलं नाही, पत्र ठेवून गेला एक. ओ माय गॉड. खूप लागलंय ग तिला. येतेस ना? हो 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 मधू काका मी येतेच. लवकर ये ग, वाट पाहतोय. हे पण ठेव. हॅलो. हां बोल रे महेंद्र. काय? बेंगलोरला? अरे थँक्यू सो मच. थँक्यू. बेंगलोरला ट्रान्सफर. ओके ओके चालेल, मी ऑफिसमध्ये आल्यावर घेईन. या बाय. थँक्यू. काय परत बँगलोरला? हो. क्या बात है. काय मस्त टायमिंग आहे ट्रान्सफरचं. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर परत इथे या, मग परत जॉईन व्हा, ही कटकटच नको. थांब थांब थांब, मी तुला बाकीचेही कपडे आणून देते. हो. तेही घेऊन जा. इथे फक्त 2 जोड ठेव. मला नाही वाटत तुला इथे परत यावं लागेल. आणि मानसीला सुद्धा 10-15 दिवस तिथेच राहू दे, म्हणजे तिलाही सवय होईल तिथली. करेक्ट. तुझं फ्लाईट कधीच आहे? अगं आज रात्रीच आहे. अरे तू मला पत्रिकेचं काहीच नाही सांगितलंस. पत्रिका एकदम मस्त केली आहे, इनोव्हेटिव्ह. म्हणजे जरा वेगळा मजकूर आहे, तर ऐकवते. नमस्कार. आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं पाऊल तुमच्या साक्षीने पुढे टाकायला मी आणि मानसी उत्सुक आहोत. आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय, अर्थात एकमेकांशी. लग्न मे महिन्याच्या 3 तारखेला आहे. तरी आहेर नाही तर आशीर्वाद द्यायला आपण साऱ्यांनी नक्की यावे ही विनंती. आणि इथे खाली तुमचे नावं येतील. कसा वाटतोय? म्हणजे नेहमीसारखी करणार नाही आहात का तुम्ही? अगं लोकांना सवय असते ना, म्हणून म्हटलं. नाही का आजी, सलीलने हे असंच ठरवलंय. त्याला जरा वेगळा मजकूर हवाय, थोडा विनोदी, थोडा फ्रेंडली असा. त्यानेच लिहिलं हे, मी फक्त त्याला मदत केली. असू दे, चांगला आहे. पारंपरिक नसला तरी हरकत नाही. दॅट्स ॲक्च्युली व्हेरी इंटरेस्टिंग. मला ना माझ्या लग्नात सुद्धा असंच काहीतरी करायचं होतं, पण आमच्या घरचे ट्रेडिशनल आणि टिपिकल असल्यामुळे ते शक्य झालं नाही. जाऊ दे, तू विषयच नको. कमिंग बॅक टू द पॉइंट, हा मजकूर फार इंटरेस्टिंग आहे. पण ह्याच्या खाली आमची नावं येणार आहेत ना, का फक्त सलीलचं आणि तुझंच नाव? अगं असं काय, मी आत्ताच सांगितलं ना इथे तुमची नावं असतील म्हणून. नाही म्हणजे फक्त देशपांड्यांचीच नावं येणार आहेत का दळवींची सुद्धा? नाही म्हणजे हे लिहिताना तुला फार आठवण येत असेल ना त्यांची, म्हणून विचारलं. हो येतेच. मग विक्रांतचं नाव लिही ना. नाही म्हणजे निमंत्रक म्हणून विक्रांतचं नाव लिहू शकतेस तू. काय ना, आमचा डिवोर्स नाही झाला अजून, सो माझा नवरा म्हणून तू त्याचं नाव लिहू शकतेस ना मानसी? मनू चल तू आवरायला घे बरं. हो. तू कुठे चाललीस? बँगलोरला. आता एकदम का जाताय तुम्ही?
काही विशेष? काय नाही, सलीलची इच्छा आहे आणि त्याच्या आईची सुद्धा. ओके. काय करणार तिकडे जाऊन? नाही म्हणजे आपल्या ओळखीतलं कोणीच नाहीये ना तिकडे, आणि ॲज फार एज आय नो फिरण्यासारखं सुद्धा काही नाहीये, म्हणून विचारलं. तिथे सलीलच्या मित्रांना भेटण्याचे प्लॅन्स आहेत. त्यांना मला बघायची खूप इच्छा आहे. तुला इच्छा आहे का भेटण्याची त्यांना? एनिवेज, हॉस्पिटलचं काय मग? तिथे नाही जाणार मी, ऑफकोर्स. सुट्टी घेतली आहे. ओके. मग तुझ्या सर कम मित्राचं काय? नाही म्हणजे तिने सुट्टी घेतली ना हॉस्पिटलमध्ये. पंचायत होणार आता त्या सगळ्यांची. किती दिवसांसाठी चालली आहेस तू बँगलोरला? बाबा, आजीने मला चेक सुद्धा करू दिले नाहीये. तू नको इतकं वाईट वाटू नकोस. काय आहे तिची परिस्थिती, काय आहे, आणि नंतर येऊन विकास चेक करेल ना. हो, पण मला काळजी वाटते तिची बाबा. वा, तुला काळजी वाटते आजीची? अरे मोठ्यांनी बोलू नकोस बाबा, लोकांना खरं वाटेल. नानू मामा, किती बोलशील त्याला? अरे कितीही बोललो ना तरी कमीच आहे रे. आणि काय रे विजय, तू का त्याची बाजू घेतोयस एवढी? का तुझा मुलगा आहे म्हणून? अरे घरात जे काही घडलंय ते बघतोयस ना. पहिला घाव घातला तो मोहननं. अरे घर सोडून गेला. आणि दुसरा घाव हा माईच्या तब्येतीचा. काय चिरंजीव, झालं का तुमचं समाधान? असं नका बोलू नानू मामा, प्लीज. मी बोललो हे लागतं का तुला? मग तू जे काही बोलतोयस त्यामुळं घरच्यांना किती लागत असेल बघ ना जरा. अरे ती माई पहाडासारखी खंबीर उभी असते, पण आज आज तिची अवस्था बघ ना. तू आजारी पडलायस. अरे हाय खाल्ली तिनं. अरे यातच तिचं जर काही परवाईट झालं तर? नानू मामा, रे तशीच अवस्था आहे तिची. नानू मामा, जरा शांत राहा. नाही, तुला राग येणं समजू शकतो मी, पण तू असा तळतळाट करू नकोस. पण आता ही परिस्थिती कशी सावरणार आहे सांग ना मला. मी बोलतो मोहनशी. तू बोलशील रे, पण त्यानं तुझ्याशी बोलायला हवं ना. त्याला आपल्याशी बोलायचं नाहीये, आपलं तोंड सुद्धा बघायचं नाहीये त्याला. हे बघ नानू मामा, मी स्वतः बोलेन त्याच्याशी. मला नाही टाळणार तो. नक्की बोलेल माझ्याशी. करा, प्रयत्न करा. पण मुळात हे असं घडूच द्यायला नको होतं. आलिया भोगासी असावे सादर. सगळं घेतलंस ना नीट? हो आजी. नीट जा. तसा सलील आहे बरोबर, त्यामुळे काही काळजी नाही. तरी पण आम्ही त्यांचं घर पाहिलेलं नाही, शिवाय काही माहिती नाही. त्यामुळे सांभाळून राहा. आजोबा, डोंट वरी, मी सतत तुम्हाला फोन करत राहीन. वेळ मिळाला की फोन कर, पण इकडचा विचार सारखा करत बसू नको. तिकडे कसं आहे ते बघ, समजून घे. हो आजी. त्याला मावशीला टाटा करा. आजोबा, हो हे काय? अहो मी काय कायमची चालली आहे का? अजून लग्नही नाही झालं आणि तुमची ही अवस्था. मग लग्न झाल्यावर काय होईल? मला तिची अवस्था कळतीये, पण मला थोडंसं सिरियस व्हावं लागेल. तिथे तिला समजून घे. तशी हळवी आहे ती. पहिल्यांदाच बँगलोरला जाते ना, कदाचित बावरून जाईल. आई, डोंट वरी. तिला एकटं वाटणार नाही. मी सगळी काळजी घेईन. मला खात्री आहे त्याची. बरं, मी उद्याच्या फ्लाईटने बँगलोरला येईन. ओके.
तोपर्यंत मी तिला माझ्या सगळ्या मित्रांना भेटवतो. आय एम शुअर एकदा ती त्यांना भेटली ना की ती मस्त रुळेल. तिने अजून कधी बेंगलोर पाहिलं नाहीये ना, पण तिला ते आवडेल याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करेन. माहित नाही ग तिथे काय कसं असणार आहे. सगळंच नवीन आहे ना. लग्नानंतर मुलीसाठी सगळं नवीनच असतं बाळा. त्याच्याशीच तर जुळवून घ्यावं लागतं ना. नाही आणि तसं मला कळतंय की सलील जे काही करतोय ते माझाच विचार करून करतोय, पण तरी ना काही गोष्टी समजून घ्यायला कठीण जात आहे ग. हे बघ, इकडची आठवण मनात येऊ सुद्धा देऊ नको. ती मी येऊच देणार नाही. तिला बेंगलोर आवडेल, तिथे राहावंसं वाटेल, खूप छान वाटेल, याच्यासाठी मी सगळे प्रयत्न करणार आहे. हा पण आता एवढं करून इथे असं काही घडू नये की जेणेकरून तिला इथलीच जास्त आठवण यावी. बरं, जाताना तू दळवींना भेटून जाणार आहेस ना? कशा आहेत आता त्या? स्ट्रेस टेन्शन ठीक आहे आता. त्यांना इंजेक्शन दिलंय, झोपतील थोड्या वेळात. शी विल बी ऑल राईट टुमॉरो. नक्की ना? कारण मगाशी फारच वाईट अवस्था होती तिची. ऑफकोर्स नानू मामा, ह्या वयात असं होतं. डोंट वरी, मी येतो. मोहन घरातनं निघून गेला हे फारच माईनं मनावर घेतलंय. तसंच जर विक्रांतनं मनावर घेतलं असतं तर बरं झालं असतं. नानू मामा, हे बोलायची ही वेळ आहे का? ठीक आहे, गप्प बसतो, नाही बोलत मी. पण तू मोहनशी बोलणार होतास ना, त्याचं काय बोललास? मगाशी बोलवतो मी फोनवरती, म्हणजे प्रयत्न केला पण त्याने नाही उचलला फोन. परत करतो. वाचतोय नुसतं. नाही घ्या, मी म्हटलं नव्हतं? त्याला जर बोलायचं असतं आपल्याशी तर असा चिठ्ठी ठेवून निघून गेला असता का? तो मुद्दामच फोन उचलत नाहीये. मी बोलू का त्याच्याशी? नाही वंस, काही उपयोग होणार नाही. तो नाही बोलणार. त्यांनी जाण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे ना, त्यात सगळं लिहिलंय. वागतानाच जर अशी काळजी घेतली असतीस तर अशी वेळ आली नसती काळजी घ्यायची. मी बोलते. मी पण नाही नाही, आधी मी एकटीनेच बोलते. सलील, अरे कुठे चाललोय आपण? दळवींकडे. दळवींकडे? आत्ता? अरे पण कशाला? मला तुझ्या चेहऱ्यावरती आनंद बघायचा आहे म्हणून. सलील. मानसी, अगं निघाल्यापासून तू एक शब्दही बोलली नाहीयेस. तुझा चेहरा बघ कोमेजल्यासारखा झालाय, म्हणून जातोय. अरे पण हे बघ, आता पुढचे काही दिवस आपण इथे मुंबईत नाही होत, बरोबर? मग एकदा तिथे गेलं की तुला बरं वाटेल. आणि मलाही माझ्या मित्राला भेटायचंय ना. काय मानसी, ते सगळे एकत्र आहेत, आनंदात आहेत, हे पाहिलं की तुला बरं वाटेल, तुझ्या मनाला शांती मिळेल. आणि हे झालं तर तू तिकडे नीट राहू शकशील, बरोबर? म्हणून जातोय. नाही रे, पण नको, खरंच नको सलील. अरे मी तिथे गेलेलं त्यांना आवडणार नाही. अरे पण तू कुठे जातेस? मी जातोय आणि माझ्या सोबत तू आहे. मग त्यांना आवडण्याचा, न आवडण्याचा, पटण्याचा, न पटण्याचा प्रश्नच नाही. मी माझ्या मित्राला भेटतोय. आणि हो, दळवींना भेटल्यानंतर आपण निर्मला आत्यांना सुद्धा भेटणार.